नमस्कार. आज जप्तीविषयी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यासाठी अंजनवेल 2,92,71,666, वेल्दूर 63,43,41,192 आणि रानवी 72,46,449, एकूण 4,28,59,307 अशी थकीत करायची रक्कम 2021-22 या थकीत करायची रक्कम आम्ही वसूल करण्यासाठी आज जप्तीची प्रोसिजर करणार आहोत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार जिल्हा परिषदेने जे आदेश दिले त्या आदेशानुसार आम्ही ही जप्तीची प्रोसिजर वसूल करण्याची करत आहोत. त्यामध्ये कोणताही राजकीय हेतू नाही किंवा त्यांचा कोणताही कंपनी बंद पडावा असा मुख्य हेतू नाही. तर कितीची अमाऊंट तुमची बाकी आहे कराच्या स्वरूपातली? एकूण ग्रामपंचायतीने मिळून 4,28,59,307 रुपये बाकी आहेत. साधारण किती वर्षापासून जाईल? 2021-22-23 या 2 वर्षाची करायची रक्कम आहे. का ही जप्तीची वेळ का आली? जप्तीची वेळ येण्याचं कारण असं आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 अंतर्गत तरतुदीप्रमाणे निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेल, निर्मल ग्रुप ग्रामपंचायत वेल्दूर, निर्मल ग्रामपंचायत रानवी या तिन्ही ग्रामपंचायतींना देय असलेला जमीन आणि इमारत कर रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही देत नाही. 2021-22, 2022-23 या 2 वर्षाचा थकीत कर सुमारे 5 कोटी आहे. 5 कोटी रक्कम थकीत असल्याच्यामुळं गावातल्या विकास कामांवरती त्याचा मोठा परिणाम झालाय. पूर्वी झालेली विकास कामं ही परत दुरुस्तीला आलेली आहेत. असं असताना कर नसल्याच्यामुळं विकास ठप्प झालाय. त्याच्यामुळं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 अंतर्गत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीवरती 28 जुलै 2024 रोजी आम्ही जप्तीची कारवाई सुरू करणार आहोत. काय स्वरूप असणार आहे जप्तीचं आणि कशा पद्धतीने करणार आहे? ग्रामपंचायत भांडवली मूल्यांकनावरती जप्तीची कारवाई करू शकते. आता साधारणतः 8 ते 9 कोटी रुपये जरी थकीत असले तरी प्रत्यक्षात ग्रामपंचायतीला अधिकार पोहोचलेल्या जप्तीची कारवाई करण्यासाठी साधारण 5 कोटी रुपये आणि त्याच्यामुळं कंपनीच्या मालमत्तेचं मूल्यांकन करून थकीत कराच्या रकमेएवढी मालमत्ता ग्रामपंचायत ताब्यात घेईल, तिला सील ठोकेल आणि वेळ प्रसंगी तिचा लिलावही करता येऊ शकेल ग्रामपंचायत अधिनियमातल्या तरतुदी अंतर्गत. उच्च न्यायालयामध्ये हा संदर्भातला लढा सुरू आहे आणि असं असताना अचानक तुम्ही आता जप्तीच्या कारवाई संदर्भात ऍक्शन घेत आहे. रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनी ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपिलात गेले, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिलेली नाही. त्याच्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणेच आम्ही ही जप्तीची कारवाई करतो.